काटरंगची टीम तर आहे, दोन्हीकडे खेळणार ती. तुम्ही पण दोन्हीकडे, मजा आहे मग, डबल धमाका. विनायक जाधव यांचं जबरदस्त आहे आयोजन. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज प्रवीण राणे गोलंदाजी मार्कवरती, डाव्याचा हा गोलंदाज आहे, पण स्ट्राईक एंडवरती बॅटर साहिल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती निखिल. कुळसुंडे संघाकडून आलेला हे दोन बॅटर आता पहिल्यांदा फलंदाजी करतील. सामना 3 षटकांचा आहे. पहिल्या इनिंगचा खेळ हा 3 षटकाचा असेल, त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल. ताबडतोड फलंदाजी करावी लागणार. पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती डाव्याचा गोलंदाज पंचांच्या अगदी डाव्या बाजूने तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल. ऑफिशियल पंच आहेत मुन्ना पेंगळे सर. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा साळुंके सर पाहायला मिळत आहेत. वेळेचा विचार केला तर जवळजवळ आता 3:14 झालेली आहेत. म्हणजे पुढील 15 मिनिटांमध्ये आता 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. पहिला चेंडू स्लॉट मध्ये गुडना टेक तमाशा देख काऊ कॉर्नर मध्ये या चेंडूला खेळलाय, पण थ्रो मात्र अंडपच्या स्वरूपामध्ये केलाय. कदाचित शोल्डर इंजुरी असेल या खेळाडूला. 24 क्रमांकाचं जर्सी विनय सप्पाळ गोलंदाजी मार्ग क्षेत्ररक्षक आहे कदाचित. यावेळेस स्ट्राईक एंडवरती आलाय बॅटर निखिल. यंग खेळाडू आहे, कमी एक्सपिरियन्स आहे, पण अनुभव जो काही क्रिकेटच्या पटलावरचा पाठीशी आहे त्या जोरावरती त्यांनी गोलसुंडे संघाचं नाव मात्र मोठं करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर या चेंडूला उडवलं. आसमानी सफर करताना वन बाउंड चेंडू लँड होतोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय जबरदस्त चौकार. या मैदानाला सजवण्याचं काम त्याने मंडप डेकोरेटच्या भूमिकेमध्ये केलं. चांगल्या पद्धतीनं विद्युत रोषणाई, ज्या विद्युत झोतामध्ये ही स्पर्धा पूर्ण होते असे मंडप डेकोरेटचं काम आमच्या येरुंकर मामाच्या माध्यमातून झालंय. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न वेगानं या चेंडूला टाकले गेल्या रनआउटची शक्यता, पण इथे काय जबरदस्त धावलाय फलंदाज. चौकारानंतरचा चेंडू गेला निर्धाव आणि या चेंडूवरती सिंगल आली. टोटल 6 धावा स्कोर कार्डवरती. उद्या दिनांक 27 मार्च या मैदानावरती खेळणाऱ्या संघाचा विचार केला तर पहिल्या लॉर्ड्समध्ये जे 4 संघ खेळणार आहेत त्याच्यामध्ये भोकरपाडा संघाच्या विरोधात हाळ क्रमांक 3 असा पहिला सामना ठीक 6:45 वाजता उद्या मैदानावरती सुरू होईल. आणि त्यानंतर अंजरून संघाच्या विरोधात पाली भुतिवली अंजरून संघाच्या विरोधात असा दुसरा सामना. त्यानंतर विनर वर्सेस विनर आणि नंतर 8 संघांचा ग्रुप सुरू होणार आणि त्याच्यामध्ये मालदेव संघाच्या विरोधात भानवज, अंतराट संघाच्या विरोधात राधाकृष्ण सावरोळी, कलोते संघाच्या विरोधात पळसदरी, धामणी संघाच्या विरोधात नितीन बीड म्हणजे कर्जत बीड संघ देखील उद्याच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये बिनबाद स्कोर कार्डवरती गोलसुंडे संघाच्या धावा लागल्यात त्या 9. झटपट पटापट नेक्स्ट गोलंदाजी मार्क वरती अशी अपेक्षा करूया. आणि सर्वेश शेंडेंना मी आमंत्रित करतो आपण स्कोरिंग साठी या. सर्वेश शेंडे जर स्कोरिंगला नाही म्हणाले तर माझ्याकडे एक वाक्य आहे त्यांच्यासाठी. लेदर क्रिकेटचा खेळाडू आहे. स्कोरिंग म्हटलं तर पहिलं, त्यानंतर बाकी सगळं. शाळा कोणतीही असो शिक्षण महत्वाचं आहे. सर सचिन रमेश तेंडुलकर मराठी शाळेत शिकलेत. मराठी माणूस कधीही काय करू शकतो. आता गुणलेखाच्या भूमिकेमध्ये एक चांगले गोलंदाज आहेत मुळगाव संघाचे. जो क्रिकेटवरती प्रेम करतो ना त्याच्यावरती बरेच जण प्रेम करतात आणि त्याच्या बरोबर बऱ्याचशा मैत्रिणी असतात.
सर्वेश खास लक्ष द्या याच्याकडे. जो क्रिकेटवरती प्रेम करतो त्याच्यावरती बरेच जण प्रेम करतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा मैत्रिणी देखील असतात. माझ्या देखील आहेत. चेंडू निर्धाव गेलाय. गोलंदाज विनय सप्पाळ पहिला चेंडू निर्धाव फेकलोय. दिगंबर मोरे खुश आहेत. आनंद जाधव मात्र जबरदस्त खेळतायत मैदानामध्ये. आज दिगंबर मोरे यांचं एटीएम मात्र खुलं झालेलं आहे. 24/7 आता बंडल घेऊन आलेले आहेत. या मॅच नंतर दिगंबर मोरे यांच्या पारितोषिकांचा वर्षाव होईल. खास आनंदसाठी पारितोषिक लागतील अशा सूत्रातनं माहिती आलेली आहे. एक आला ना 2 धावांच्या मदतीनं स्कोरकार्डवरती 11 धावांची नोंद झालेली आहे. तेजस शाह मला सांगतात 11 धावा स्कोरकार्डवरती लागला. त्याने हा 11 आकडा आहे ना तो मात्र तांबडी संघाची आठवण करून देतोय. जिथे 11 खेळाडूंनी आता सजवलेले मैदान आहे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. बॅट बदलली गेली. जर्सी क्रमांक 1 फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. साहिल आता गेम चेंज करेल का? खऱ्या अर्थानं गरज देखील आहे. वेगानं इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय पहिल्या क्रमांकाचा बॅटरचा खेळ. जन्मा आता डीजे तुमचं गाण्यात .3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतिशला आता या डावाला आकार द्यावा लागणार. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूची उचलफेक केली गेली. मयूर मुंडेचा हे थ्रोचं कलेक्शन थोडस आता अडचण निर्माण करतोय अपोजिट संघासाठी. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये झालेली आहे. थर्ड अंपायर चुलबुल पांडे सर. रनआउट साठी मागणी आहे. इथे काय घडलं आणि काय बिघडलं थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सहाय्यानं केटीसीची क्लिअरिटी आपण चेक करतोय. काय जबरदस्त क्लिअरिटीनं स्टेप बाय स्टेप चेक केलं जातंय. चेंडू कसा आला त्यानंतर चेंडू कसा एस्टनवरती आदळला गेला. बॅटर कुठे, बॅटरची बॅट कुठे, लँडिंग पोझिशन आणि इथे मात्र OUT आउट. फलंदाज बाद झालाय. लँडिंग पोझिशन थोडीशी लेट झाल्यामुळे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. डीजे ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण क्लिअरिटी आणि क्वालिटी मध्ये पाहू शकतो. गमावले ते गुळसुंडे संघानं. नेक्स्ट बॅटर 4थ्या क्रमांकावरती उमेश मैदानामध्ये दाखल झालाय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 12.
काय जबरदस्त प्रयत्न आहेत, पण इथे प्रयत्न तर 100% झाले, पण झेल मात्र पकडता पकडता सुटलाय. कॅप्टन कूल केतन मुंडे अच्छे अच्छे को करते थंडे. एक या धावसंख्येनं 13 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. एक वेगळा प्रयत्न केला बॅटरनं, पण इथे थोडासा अंगलट येतोय. डॉट चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 13. क्या तेरा क्या मेरा. अजूनही एक मॅच पेंडिंग आहे, त्यामुळे आता डीजेला देऊया संधी, कारण की मार्केटमध्ये आहे सिलेंडरची मंदी. बॅटर उमेश. उमेशला या डावाला आता आकार देताना किमान मनामध्ये 15 धावा प्लस करण्याचा इरादा निश्चित केला पाहिजे. दे धक्का लगा छक्का. पण केतन मुंडे देखील कसलेला खेळाडू आहे. पहिला चेंडू वेगानं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवल्या. चेंडूची उचलफेक केली गेली. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीनं आता टोटल 15 या आकड्यावरती. अजून या षटकातले 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. उमेश प्रयत्न चांगला करतोय आणि निखिल त्याला साथ देखील चांगल्या पद्धतीनं देताना. गोळसुंडे ऑफस्टमच्या लाईन मध्ये पंच मात्र या चेंडूला पकडतायत. पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा. गुलसुंडे संघाचा विचार केला तर यंग खेळाडूंचा बराचसा भरणा या संघामध्ये. रसायनी परिसरातील टीम आहे, ज्या टीमनं आता खालापूर तालुक्यामध्ये येऊन खोपोली नगरीमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी चांगला प्रयत्न केलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न केला, अंगलट आला आणि इथे मात्र बाद होणारा फलंदाज उमेश. बॅक टू द डगआउट डीजे. छत्रपती या नावानं बऱ्याच वेळा तांबाडी संघ खेळला, पण आज SS11 या नावानं खेळतोय. विघ्नेश नेक्स्ट बॅटर. आडव्या बॅटनं फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. अंतिम क्षणाला चेंडूला अडवलं गेलं. चेंडूची उचलफेक झाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसऱ्या धावेसाठी धावलेत आणि इथे ही देखील धाव पूर्ण. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. क्षेत्ररक्षक चेंडू बरोबर खेळत राहिला आणि हा खेळ 3 धावांसाठी आता अंगलट आलाय. या 3 धावांच्या मदतीनं 19 या धावसंख्येची नोंद. एकोणीस वरती 3. हा मजा करा म्हणा, काय टेन्शन नाही.
काय 4 वाजल्याशिवाय उठणार नाही वाटतं. पांडे इकूच्या अजून 4 मॅच बाकी आहेत. पांडे 4 मॅच. त्या डेकवाल्यांची पहिली मॅच नाही आली अजून. चांगला चेंडू इथे मात्र टप्पा पाडल्यानंतर यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 3 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं एखादा चौकार एखादा षटकार येईल, पण गोलंदाज केतन मुंडेनं चेंडू फेकलाय निर्धाव. आता कलात्मक पद्धतीनं मारलाय. पॉइंटच्या दिशेनं मारायचा होता चेंडू, गेला गलीच्या दिशेनं आरपार. मोक्याच्या क्षणी नवीन ऊर्जा, नवीन उमेद, नवीन जोश निर्माण करणारा आलेला चौकार वरती. च्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. प्रभू श्रीरामांचा चरणी नतमस्तक होताना आपण पुन्हा एकदा खेळपट्टीकडे वळतोय. स्कोर कार्ड वरती 23 धावा लागल्यात. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या इनिंगचा पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना मात्र सिंगलनं यश मिळालं. सिंगलच्या मदतीने आता टोटल 24 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. थर्डमॅनच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला असता जर या चेंडूला अडवलं गेलं नसतं, पण इथे फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं 30 यार्डमध्ये या चेंडूला अडवल्यामुळे एकच धाव आली. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावल्यात ते गोलसुंडे संघानं. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना वावरले संघाच्या संघनायकाला मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतो आणि अष्टविनायक मुळगाव संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. आणि मी प्रसाद भोईर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. टॉस का बॉस किधर है बॉस. करतो कंटिन्यू. एक एक वाजू झालं राहिलं काय. एकच 2च मॅच राहिले ना. तू एक तो एक झाला विषय संपला. का अर्ध्या अर्धी घरची तुमच्यावर मला काय विषय तोच आहे. शेवटपर्यंतच राहणार आहे आपण. मग तू ही मॅच कर ना आधी याच्या आधीची. बावड बॉल असं हिट केली असते मुळगाव संघानं नाणेफेकीचं कौल जिंकला आणि निर्णय शुभम घोडविंदे सांगतायत बॅट वरती जो चेंडू लागेल तो आम्ही चॉईस केला, म्हणजे आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. उद्या 7:15 वाजता पहिला सामना पाहायला मिळेल भोकरपाडा संघाच्या विरोधात हाळ क्रमांक 3. आयोजकांना देखील मी विनंती करेल आपण उद्या सकाळी 12 वाजता त्यांना पहिला कॉल लावा. प्रसाद भोईर, दिगंबर मोरे, कल्पेश जाधव, मोरिया 11 चिंचवली संघाचे सगळे खेळाडू, त्याचबरोबर चिंचवली संघाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे ग्रामस्थ या स्पर्धेसाठी आपल्याला उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहायला मिळाले, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 4 रात्रीच्या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि माध्यम आहे राष्ट्रवादी शिवसेना ओबाटा गट चषक 2026. संयुक्त विद्यमानाने स्पर्धा पुढे चाललेली आहे.
विनय आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. जोडीला सुपर डुपर हिट कामगिरी करावी लागणार. संघाच्या पुरस्कर्त्याला जर खुश करायचंय आणि पुढील वाटचालीसाठी पुश करायचंय ते जिंकून दाखवावं लागेल ते टीम SS11 तांबाटी संघाला. गोलंदाज विराज, साहिल, विनय सप्पाळ लॉंग स्ट्राइक एंडला. स्ट्राइक एंडला जयेश दळवी. गोलंदाज साहिल. चला मॅचला सुरुवात करा साहिल. गुळसंडे म्हटलं की रसायनीला जायचंय, त्यामुळे तुम्ही जर असा सराव केला तर नक्की आपल्याला सकाळी 6 वाजतील. जर्सी क्रमांक 1 गुलसुंडे संघाचा जर हुकमी एक्का बनायचा असेल तर या ओव्हरमध्ये या जोडीला फोडून दाखवावं लागणार. ते गोलंदाज साहिलला. 18 चेंडू 25 धावांची गरज. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. पहिला चेंडू मिरिट नुसार पटका. पॉइंट क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. सिंगल आली. आता जयेश दळवीनं या खेळपट्टीची पूर्णपणे अभ्यास करताना ओळख निर्माण केलेली आहे. 1 या आकड्यानं धावांचा श्रीगणेश झालाय. 17 चेंडू उरले. 24 धावसंख्येची गरज. स्ट्राइक एंड वरती विनय सप्पाळ. लोअर फुलटॉस. बॅटरनी चेंडूचा संपर्क नाही असं वाटलं होतं. लोअर फुलटॉस चेंडू आहे. विनय सप्पाळ मैदानाच्या बाहेर मारेल पण त्याच्या पायाला चेंडू वेदना देऊन गेला. लेग बाईच्या माध्यमातून सिंगल येते. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 2 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जयेश दळवीचा. सिंगल देऊन गेला. 1 धावांना आता जयेश दळवीनं महत्व दिलंय. जयेश दळवी आपण पाहतोय MPL विभागातील एक नामवंत खेळाडू आहे. बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज त्याच्या नावावरती आहेत. आणि विनय सप्पाळ एक अष्टपैलू खेळाडू जो आता स्ट्राइक एंड वरती आहे. इथे ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेने त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. मिड विकेटच्या बाहेर चेंडू जातोय आर पार. धावा मिळतील. 6 आलाय. बिग भीमटोला षटकार. संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. 25 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. इथे पॉइंट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसावतो तसा कॅच सुटलाय. विनय सप्पाळचा सुटलेला झेल कदाचित डोकेदुखी ठरू शकतो. 1 या धावसंख्येनं वाढ होती आणि टोटल धावा लागल्यात त्या आता 10. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्येची नोंद. पाटला 25 धावांचा होतोय म्हणजे विजयासाठी 13 चेंडू 15 धावांची गरज. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. नॉन स्टॉप चेंडू जाईल सीमारेषा पार 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 पार. चौकार. चालताना पावलोपावली काटे येत असतात. चालत राहा आपलं काम आहे. चालत राहणे आपलं काम आहे. भिऊ नकोस संकटात सोबत तुझ्या प्रभू श्रेयम राम आहे. आणि प्रभू श्रीरामांचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 14 धावांची नोंद झाली आहे. 12 चेंडू उरलेत. आता 11 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय. ज्याच्या नावातच जय तो अजय गोलंदाजी मार्कवरती आलाय.
अजय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. झटपट पटापट फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, पण इथे मात्र या चेंडूवरती उत्तर आलंय ते एका धावेचं. पंचांनी सांगितलं बॅटचा संपर्क झालाय, कदाचित बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला असावा. पंच आमचे हुशार आहेत बाळा साळुंके सर, त्यांना माहिती नजर आटी तो दुर्घटना घटी. पुन्हा एकदा डॉट चेंडूचा इशारा. मोबाईल वरती सातत्यानं रिप्ले घेऊन पाहणं आणि डिसिजन देणं खूप सोपं आहे, पण मैदानामध्ये क्विक डिसिजन द्यावे लागतात. काही सेकंदामध्ये निर्णय घेणं गरजेचं असतं आणि ते पंच कामगिरी करतात. एखादा निर्णय कधी कधी चुकतो आणि कधी कधी चांगल्या पद्धतीने दिला देखील जातो, आणि त्या निर्णयाचा सन्मान करणं हे चांगल्या खेळाडूचं गुणकारी उदाहरण आहे. त्यामुळे पंचांची वाद घालण्यापेक्षा पंचांना कशा पद्धतीने दिलं हे तुम्ही विचारू शकता, पण का दिलं हे विचारू शकत नाही. पंच म्हणजे क्रिकेटच्या खेळातील पांढरा हत्ती, ज्याच्यावरती एकही डाग नसतो. पंच म्हणजे क्रिकेटच्या खेळातील ते मिनी हेलिकॉप्टर उडवलंय आणि ते डीप मध्ये लँड करण्याचा प्रयत्न. आता कदाचित पंच काहीतरी निर्णय घेतील अशा अपेक्षा दाट निर्माण झालेल्या आहेत, आणि तिसऱ्या पंचाची मागणी त्यांनी केली आहे. चेंडू षटकारच्या आत अडवलंय की बाहेर हे आता क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साईनं पाहिलं जाईल. ते इथे ज्या धावून धावा मिळवलेल्या आहेत त्या मात्र ग्राह्य धरल्या जातील. सेफ आहे, कदाचित एकच धाव धावलेत. क्लिअरिटी क्वालिटीच्या सहाय्यानं काय जबरदस्त निर्णय आलाय. केटीसी टीमचं कौतुक करावं तेवढं कमी, पण नेहमी माझ्या वाटेला त्यांचा कॉल का लागत नाही हा मात्र मला पडलेला प्रश्न आहे. अजिंक्य पवार यांची पॉवर केटीसीच्या माध्यमातून पाहिली, पण इथे टप्पा पडला. क्षेत्ररक्षक चुकला, चुकीला माफी नाही आणि हरणाऱ्या संघाला या मॅच मध्ये ट्रॉफी नाही. चौकार डीजे. सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोअर वरती आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्येची नोंद.
मध्ये अजब गजब खेळ मात्र इथे होतोय डीपी रोडच्या मैदानावरती. असं वाटलं होतं सहज 2 षटकामध्ये कोड सोडलं जाईल, पण आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. गोलंदाज निखिल आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर जयेश दळवी. जयेश दळवीच्या मनगडात ताक आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि मनामध्ये आग आहे. एखादा मोठा फटका तो स्वतःचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मारेल देखील, पण आता मैदानाच्या बाहेर जे प्रसाद राणे ते म्हणतात या चेंडूवरती तू 3 धावा जरी केल्यात तरी मात्र मला आनंद होईल. पण आता येणारा चेंडू जयेश दळवी मोठा फटका मारणार का? इथे पहिला चेंडू गेला निर्धाव. पाच चेंडू 3 धावांची गरज. आखो टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय, त्याचा परफेक्ट कार्यक्रम करताना जयेश दळवीनं पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. आता केतन मुंडे खुश तो आप बहुत होंगे डीजे. साकारली जवळजवळ 6 ते 7 चेंडू मध्ये त्यानं 18 धावा पूर्ण केल्या वैयक्तिक. आणि गोलंदाजी करताना निखिलनं पुन्हा एकदा 4 धावांचं षटक फेकताना 1 विकेट मिळवली. पण या मॅच मध्ये निर्णायक क्षणी फलंदाजी करणारा जयेश दळवी ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. जयेश दळवीला मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. SS11